देवी, देवी मी तुम्हाला शोधत होते. का काय झालं? नाही असं विशेष काही नाही, पण आख्यान संपलं. आख्यान संपल्यावर तुम्ही कक्षात येता, म्हणून मी नेहमीप्रमाणे तुम्हाला काय हवं नको ते विचारायला इथे आले. नेहमीप्रमाणे भोजन कक्षात सगळ्यांच्या जेवणाची तयारी करायला घेते. माधवी, मला आता भूक नाही. मी काही समजले नाही देवी. मला भूक नाही, मला एकांत हवा आहे. पण देवी. माधवी, मी म्हणाले मला एकांत हवा आहे. मला काही काळ एकटं राहायचं आहे. बरीच प्रश्न अनुत्तरित आहेत, त्याची उत्तरं शोधायची आहेत मला, म्हणून एकांत हवा आहे. अहो, आख्यानात माणसाच्या कानावर जे पडलं. तुम्हाला आख्यानात घडणाऱ्या कथानकाबद्दल बोलायचं आहे का? हो, मी त्याविषयीच बोलते आहे. मला असं वाटतं की आख्यानातून म्हाळसा देवींना जे कळतं आहे त्यामुळे त्या नक्कीच अस्वस्थ झाल्या असणार. ते सगळ्यांनाच जाणवत होतं. आख्यान संपल्यानंतर श्री म्हाळसा देवी कुणाशी काही न बोलता स्वतःच्याच विचारात निघून गेल्या. म्हणूनच मी हे म्हणाले. माझी खात्री आहे त्यांच्या मनात कसला तरी विचार चालू आहे. कसला विचार देवी? ते आत्ताच कसं सांगता येईल? तुम्ही सांगितल्यानंतर आता मी देखील याचाच विचार करू लागलो आहे. मी हे केवळ एवढ्यासाठीच म्हणाले की ह्या जेजुरीत, ह्या गडावर घडणाऱ्या गोष्टी आपल्याला ठाऊक असायला हव्यात. इथे जे घडेल ते सुरळीतपणे पार पडावं ह्याचं दायित्व आपल्यावर देखील आहेच ना. खरं आहे देवी तुमचं. पुन्हा असं काही घडायला नको ज्याने सर्वजण चिंतित होतील. तुमचा नेमका निर्देश कशाकडे आहे देवी? पार्वती देवींनी गंगेला दुसरं स्थान देण्याचा आग्रह धरला होता आणि गंगेने कैलासापासून दूर व्हावं म्हणून पार्वती देवींना गंगेचं सहाय्य देखील मिळालं होतं. देवी, हे मला ठाऊक आहे, पण तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? म्हाळसा देवींनी देखील तसाच विचार केला तर? म्हणजे बाणाईला दुसरीकडे स्थान? हो, त्यांनी तसा विचार करू नये म्हणजे झालं. नारायण नारायण. प्रणाम प्रभू. प्रणाम माते. मुनिवर, तुम्ही अजूनही गडावरच आहात याची कल्पना नव्हती आम्हाला. होय प्रभू, मी खरं तर निघालोच होतो, परंतु तेवढ्यात बानूची आणि माझी भेट झाली आणि म्हणून मी आपली भेट घेण्यासाठी इथे आलो आहे. मुनिवर, चिंतेचं काही कारण नाही ना? माते, खरं तर मलाही बानूची काळजी वाटू लागली आहे. जेव्हापासून या आख्यानात श्री पार्वती देवींनी देवी गंगा यांना वेगळे स्थान मिळावे म्हणून आग्रह धरला असे सांगितले, तेव्हापासून तिच्या मनात कोणता तरी विचार तिला अस्वस्थ करतो आहे हे मला जाणवत आहे आणि यावर काहीतरी मार्ग निघावा म्हणून मी आपल्याला भेटायला इथे आलो. मुनिवर, आम्ही देखील याच विषयावर बोलत होतो. श्री म्हाळसा देवींनी पार्वती देवींसारखा आग्रह धरला तर काय करायचं याचा विचार करत होतो आम्ही. तसे जर झाले तर बानू आणखी कोशात जाईल अशी शक्यता मला वाटते. अहो, तुम्ही श्री खंडेरायांची भेट घ्यावी आणि त्यांच्याशी या विषयावर बोलावं. मला असे वाटत आहे की लक्ष्मी माता जे सांगत आहेत ते योग्य आहे. या संदर्भात श्री खंडेरायांना जर कळले तर ते योग्य ठरेल. मुनिवर, आपण काय घडेल याचा तर्क बांधतो आहोत. कदाचित असं घडणारही नाही. परंतु जर असं घडलं तर काय करायचं? मुनिवर, तुम्ही बाणाईची भेट घ्या. मी? हो,
तुम्ही तिची भेट घ्या. तिच्या मनात काय चालू आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. तिला आधाराची आवश्यकता आहे. जशी आपली आज्ञा प्रभू. मी देखील त्वरित श्री खंडेरायांची भेट घेतो. यावर काय मार्ग निघेल याचा आपण विचार करू. ए गंगे, तू तरी बोल तिच्या संग. अहो आता मी काय बोलणार त्यांच्या संग. महाराज बी म्हणले का काय झालं ते सांग म्हणून, पर त्या काय बी बोलल्या नाहीत. म्हणून म्हणतोय तू तरी बोल तिच्या संग, म्हणजे मन मोकळं होईल तिचं. गंगी, रंग्या, भानुताई तुम्हाला काय हो असलं तर सांगा जी. मला काय बी नका आहे, पर तुमचं काय चाललं आहे हे सांगणार आहेसा का नाही तुम्ही? तर महाराजांसमोर बी असं म्हणलासा का मी गपगप आहे. मला हे अजिबात नाही आवडलेलं. भानू, खरं सांगायचं तर आमसने तुझी काळजी वाटते. कशापाई माझी काळजी वाटते या? मला काही झालं आहे का तवा? आहे का? जणू काही झालंच नाही असंच वागतेस तू. तुला त्रास होतोय आमसने दिसते की ते. तुम्ही महाराजांनी बी काय बी नाही सांगितलं साहेब, पर आमासनी तसं वाटतं आहे आणि तुम्हासनी बी ते चांगलं ठाऊक आहे. गंगी, रंग्या, अरे मला ठाव आहे का तुम्हासनी माझी काळजी आहे ती? मला खरंच काय बी झालेलं नाही. मी आपला माझा विचार करते आहे आणि मला ह्यो विचार सोडता यायचा नाही. अगं होय की बानू, कर की विचार, आम्ही कुठं नाही म्हणतोय. पर म्हाळसा देवी अशा का वागत्या त्या निसता ह्याचाच विचार करू नकच. अगं त्या परीच आमच्या संग बोल, मन हलकं होईल की तुझं. मला काय बी झालेलं नाही आणि म्हाळसाताई अशा कशा पायी वागल्या ह्याचा विचार म्या नाही करणार. हे मी आता ठरवलं आहे. ही दावत जरी नसली तरी लई विचार करते बानू, आणि हिनं असंच मनात साठवून ठेवलं तर एकली पडल ती. हिच्याशी कोणीतरी बोलाय पाहिजे. पर बोलणार कोण? प्रधानजी, देवा, मी आपल्याला शोधत होतो. प्रधानजी, मला तुम्ही अस्वस्थ का दिसत आहात? कारणही तसंच आहे देवा. माधवा, काय झालं आहे? असं कोणतं कारण आहे की जेणेकरून मला तुम्ही अधिक अस्वस्थ दिसत आहात? केवळ मीच नाही, लक्ष्मी देवी, नारद मुनी यांना सुद्धा काळजी वाटते आहे. म्हणजे निश्चितच काहीतरी घडलं असणार किंवा घडणार असेल. माधवा, काय झालं आहे? देवा, आख्यानाच्या कथेतून श्री पार्वती देवींनी गंगेला कैलासातून दुसरीकडे स्थान मिळावं म्हणून कसे प्रयत्न केले हे सगळ्यांनाच कळलं आहे. होय, परंतु हे चिंतेचे कारण आहे असे मला नाही वाटत. नाहीच देवा. पण देवा, आख्यान संपल्यानंतर श्री म्हाळसा देवी अस्वस्थ आहेत हे आपल्यालाही जाणवलं असेल. होय, माझ्या इथे ध्यानात आलं आहे. म्हाळसा कसल्या तरी विचारात आहे.
आख्यान झाल्यावर देखील ती कोणालाही भेटली नाही. हो, आणि याचाच अर्थ त्यांच्या मनात असं काही आहे ज्यामुळे त्या अस्वस्थ आहेत. अर्थातच आख्यानाच्या माध्यमातून ते त्यांच्या ध्यानात आलं असेल. माधवा, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? मला इतकंच म्हणायचं आहे, ज्या गोष्टीची मला आणि लक्ष्मी देवींना चिंता वाटते ती श्री माळसा देवी आणि बाणाईंशी निगडीत आहे. माधवा, तुम्ही जर मला काही थेट सांगितलं तर बरं होईल. देवा, आख्यानाला प्रारंभ झाल्यापासून बाणाई एकांतात जाते की काय अशी शंका उपस्थित झाली आहे. तुम्ही गंगेला जे स्थान दिले आहेत त्याचा पुनर्विचार व्हावा आणि तिला दुसरीकडे स्थान द्यावे. तिने जर आपल्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला तर तिला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. म्हाळसा, मी असे एकांतात असले की मला तुम्हाला भेटावं असं वाटतं. नकळत तुम्हाला भेटण्याची ओढ लागते आणि तुम्ही मला भेटता. म्हाळसा, तू अशी एकांतात असतानाच तर मी तुझी भेट घेऊ शकते. पण आज असे अचानक एकांतात राहावे असे का वाटले म्हाळसा? का ठाऊक नाही, पण देवी गंगा यांना दुसरे स्थान द्यावे असे तुम्ही श्री महादेवांना सांगितले होते. हे जेव्हापासून मी आख्यानात ऐकले आहे तेव्हापासून हा माझ्या मनात विचार आला आहे. देवी, कोणता? ते मी तुम्हाला सांगेनच, पण मला तुम्हाला एक विचारायचे आहे. विचारू? विचार. हे आख्यानात म्हणाले की सारं अजूनही संपलं नव्हतं. देवी गंगा यांना दुसरीकडे स्थान मिळावे अशी आपली इच्छा होती आणि त्यासाठी श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय यांनी तुम्हाला सहाय्य केले होते. होय, आणि त्यानंतर गंगा गौतम ऋषींच्या आश्रमात गेली देखील. पण तरीही तिचे अस्तित्व कैलासात होतेच. देवी गंगा यांना कायमसाठी तिकडनं जाणं का शक्य झालं नाही? देवी, राहून राहून हा विचार मला अस्वस्थ करतो आहे. काही केल्या मला याचं उत्तर मिळत नाही. म्हाळसा, ह्या गोष्टींमागे काय प्रयोजन होते हे तुला आख्यानातूनच कळणार आहे. याबद्दल मी आता काही सांगणे योग्य नव्हे. देवी, अजून एक विचारू? विचार म्हाळसा, मनात काहीही ठेवू नकोस. आणि तसेही तू काही मनात ठेवलेस तरी ते मला कळतेच. तुमचे आणि माझे काय ऋणानुबंध आहेत हे मला ठाऊक नाही, पण तुमच्याशी बोलल्यावर मनावरचं दडपण दूर होतं हे निश्चित. देवी गंगा यांचा तुम्ही स्वीकार करावा असे याने तुम्हाला सांगितले होते, पण त्यावेळी तुमच्या मनात काय चाललं असेल हे मला कळतं आहे, कारण त्याच परिस्थितीला मी देखील सामोरे जाते आहे. देवी, होय,
आणि अजूनही तशीच परिस्थिती आहे. होय. आणि त्याचा विचार तुला फार अस्वस्थ करतो आहे, जाणवत आहे मला. देवी, मी आख्यानात जेव्हापासून हे कथानक ऐकले आहे तेव्हापासून माझ्या मनात देखील असे आले आहे की मीही यांना असे सांगावे की बानूला देखील याने जेजुरी सोडून दुसरीकडे स्थान द्यावे. देवा, बाणाईचा एकांत कदाचित तुम्हाला देखील जाणवत असेल. होय माधवा, मला तिच्या मनातील दुःख जाणवत आहे आणि म्हणूनच पंधरवड्यातील 2 वेळा मी तिला भेटून तिच्या मनातील दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. देवा, मला त्याबद्दल काहीच म्हणायचे नाही. तुम्ही तुमचे दायित्व पार पाडत आहात हे आहेच, पण काय माधवा? पण हे आख्यान सुरू झाल्यापासून बाणाई एकटी पडली आहे अशी शंका नारद मुनींच्या मनात येत आहे. तसं असेल तर मला बानूशी बोलायला हवं. होय, मी नारद मुनींना बाणाईची भेट घ्यायला सांगितली आहे. ते लवकरच तिच्याशी बोलतील. पण देवा, चिंतेची बाब इतकीच नाही. मग माधवा, असे मौन नका राहू. मौन नाही देवा, मी विचार करत होतो. या आख्यानातून एक शक्यता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे श्री म्हाळसा देवी बाणाईला जेजुरी सोडून दुसरीकडे जाण्यासाठी तुमच्याकडे आग्रह धरू शकतात. आख्यानामध्ये महाराजांनी देवांची महती सांगितली. समद नव्यानं ठाव पडलं. राज महाराजांनी जे सांगितलं आख्यानामध्ये, त्यामुळे एकलं पडल्यागत वाटायला लागलंय मला. तुझ्या हृदयात प्रेम कधी उत्पन्न होऊ शकत नाही, कारण आराध्याला अर्पण करायचे असते. त्यांच्याकडून कारस्थान करून काहीही मागायचे नसते. खरं तर सगळा दोष तुझा आहे. तुझ्या दोषाला, खरं तर अपराधाला काही क्षमा नाही. मी म्हाळसाताईन मोहर गेले, माझी चूक झाली म्हणले, तर त्यासनी ते आवडलेलं नाही. आख्यानात माझ्या अवतरणानंतर कैलासात जे घडलं त्यात तुला तुझ्या ह्या जन्मात घडणाऱ्या गोष्टींशी काही अंशी साम्य जाणवेल. मानस सरोवरामध्ये गंगादेवी असं का म्हणल्या हे आज कळतंय आम्हाला.